गांधींनी केलेल्या आरोपांची अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना अटक करा ही मागणी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली आहे। 2000 कोटी रुपयांचा घोटाळा करूनही अदानी मोकाट आहेत, कारण त्यांना पंतप्रधान मोदींचा पाठिंबा आहे। मोदी अदानी एक आहेत म्हणून सेफ आहेत असा घणाघात राहुल गांधींनी केलाय। या आधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, लोकसभा निवडणुकांच्या वेळी सुद्धा राहुल गांधींनी अदानींवरती मोठ्या प्रमाणात आरोप केलेले होते आणि पुन्हा एकदा आता राहुल गांधींचे अदानींवरती आरोप बघायला मिळत आहे। थेट पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले। तर राहुल गांधी यांनी नेमके काय आरोप केले ते काय म्हणताय बघूया। क्योंकि बीजेपी की पूरी फंडिंग, पूरा फंडिंग स्ट्रक्चर इस व्यक्ति के हाथ में है, इसीलिए प्रधानमंत्री चाहे भी कुछ नहीं कर सकते हैं। एक प्रकार से अदानी जी ने हिंदुस्तान को हाईजैक कर लिया है और मैं आपको यहां कह रहा हूं कि नरेंद्र मोदी जी अदानी को अरेस्ट नहीं कर सकते हैं। कैपेबिलिटी नहीं है हिंदुस्तान के प्रधानमंत्री की कि वो अदानी जी को अरेस्ट करें, क्योंकि जिस दिन उन्होंने अदानी जी को अरेस्ट किया उस दिन वो भी जाएंगे। पुढची महत्त्वाची आणि मोठी बातमी अर्थातच गौतम अदानींसंदर्भातली प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप झालाय। तर अमेरिका स्थित एका कंपनीनं अदानींवरती गुंतवणूकदारांची फसवणूक केली असा आरोप केलेला आहे। भारतीय अधिकाऱ्यांना $250 मिलियन लाच दिल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी बुधवारी न्यूयॉर्कमध्ये फौजदारी खटला सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मोठा आरोप अदानींवर करण्यात आला। या आधी देखील एका युरोपियन कंपनीनं, अमेरिकन कंपनीनं अदानींच्या एकंदरीतच कंपनीबाबत शंका उपस्थित केल्या होत्या। त्याबाबत एक रिपोर्ट तयार करण्यात आला होता, हिंडनबर्ग रिपोर्ट त्याला म्हणतात, आणि तोच रिपोर्ट देण्यात आला होता। हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये अनेक खरं तर अदानींवरती आरोप आणि त्यांचे घोटाळे जे आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला होता आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून सरकारवर खरं तर हल्लाबोल सुद्धा खास करून काँग्रेसचा, राहुल गांधींचा आपल्याला बघायला मिळाला होता। आणि याच प्रकरणावरती जेपीसी चौकशी करण्याची देखील मागणी सेजल खरं तर करण्यात आली होती आणि लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ या सगळ्यावरनं झाल्याचा पाहायला मिळाला होता। आणि आता मात्र थेट गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप, ठपका न्यूयॉर्कमध्ये अदानींवर ठेवण्यात आला आहे। निश्चितच तन्मय, खरं तर राहुल गांधींचे आरोप आपण बघितले।